मित्र हो, बी.एड एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण PE2 एज्युकेशन इन कंटेम्पोररी इंडिया अँड जेंडर स्कूल अँड सोसायटी म्हणजेच समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव विद्यालय व समाज या विषयातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला. हाऊ मेनी मेजर रिलिजन्स वेअर सिलेक्टेड फॉर द 1991 सेन्सस. 1991च्या जनगणनेसाठी किती प्रमुख धर्मांची निवड करण्यात आली होती? पर्याय ए 5 म्हणजेच 5, पर्याय बी 8 म्हणजे 8, पर्याय सी 7 म्हणजे 7 आणि पर्याय डी 6 म्हणजे 6. मित्र हो, 1871 पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील 1991ची भारताची जनगणना ही 13वी जनगणना होती. या जनगणनेसाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारसी अशा 7 धर्मांची निवड करण्यात आली होती. म्हणून पर्याय सी 7 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न दुसरा. A successful community in which individuals have different race, religious beliefs, socio-economic status, language, geographical origin, gender or sexual orientation, bring their different knowledge, background, experience and interest for the benefit of their diverse community is called as dash dash. एक यशस्वी समुदाय ज्यामध्ये व्यक्ती, भिन्न वंश, धार्मिक श्रद्धा, सामाजिक आर्थिक स्थिती, भाषा, भौगोलिक मूळ, लिंगभाव आणि किंवा लैंगिक अभिमुखता त्यांच्या विविध समुदायाच्या फायद्यासाठी त्यांचे भिन्न ज्ञान, पार्श्वभूमी, अनुभव आणि अभिरुची घेऊन येतात त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, पर्याय बी म्हणजे सोशल डायव्हर्सिटी म्हणजे सामाजिक विविधता, पर्याय सी सोशल प्रोग्रेस म्हणजे सामाजिक प्रगती, पर्याय डी सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे सामाजिक स्तरीकरण. विविधता म्हणजे फरकांवर आधारित भिन्नता. फरक हे जैविक, वांशिक गट, धार्मिक, भाषिक असतात. सामाजिक प्रगती म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल जो मानवी कार्यांना मुक्त करतो, प्रेरणा प्रदान करतो, त्यांना सुलभ करतो आणि त्यांचे आयोजन करतो. एक यशस्वी समुदाय ज्यामध्ये व्यक्ती, भिन्न वंश, धार्मिक श्रद्धा, सामाजिक आर्थिक स्थिती, भाषा, भौगोलिक मूळ, लिंगभाव आणि किंवा लैंगिक अभिमुखता त्यांच्या विविध समुदायाच्या फायद्यासाठी त्यांचे भिन्न ज्ञान, पार्श्वभूमी, अनुभव आणि अभिरुची घेऊन येतात त्याला सामाजिक विविधता म्हणतात. सामाजिक स्तरीकरण म्हणजे सामाजिक असमानतेवर आणि श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व या संकल्पनांवर आधारित श्रेणी रचनात्मक संघटित संरचना म्हणजेच समाज व्यवस्थेच्या सदस्यांची विषम दर्जा असलेल्या स्तरात झालेली रचना होय. त्यामुळे या ठिकाणी पर्याय बी सामाजिक विविधता हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न तिसरा. द डॅश डॅश इज अ डिस्टिंग्विशिंग फीचर ऑफ ट्रॅडिशनल इंडियन सोसायटी. पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेचे टिंबटिंब हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. पर्याय ए लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे भाषिक विविधता, पर्याय बी रिलिजियस डायव्हर्सिटी म्हणजे धार्मिक विविधता, पर्याय सी क्लास डायव्हर्सिटी म्हणजे वर्ग विविधता, पर्याय डी कास्ट सिस्टम म्हणजे जाती व्यवस्था. भारतातील जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय डी कास्ट सिस्टम म्हणजे जाती व्यवस्था हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न चौथा. द चॅलेंज इन युनिव्हर्सल एज्युकेशन इज डॅश डॅश. सार्वत्रिक शिक्षणातील आव्हान हे आहे डॅश डॅश. पर्याय ए लॅक ऑफ टीचर्स म्हणजे शिक्षकांची कमतरता, पर्याय बी टीचिंग ऑफ टीचर्स म्हणजे शिक्षकांचे अध्यापन, पर्याय सी फेथ ऑफ पॅरेंट्स म्हणजे पालकांची आस्था, पर्याय डी इन्क्रीजिंग नंबर ऑफ ट्रेन टीचर्स म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांची वाढती संख्या. जात, धर्म, पंथ, लिंग, शारीरिक अपंगत्व यांचा अडसर न ठेवता सर्वांना दिले जाणारे शिक्षण म्हणजे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण. सार्वत्रिक शिक्षणात पोषक वातावरणाचा अभाव, शालेय इमारत, अपूर्ण शैक्षणिक साहित्य, अप्रशिक्षित शिक्षक, शिक्षकांची कमतरता, दारिद्र्य, पालकांची अनास्था, स्वतंत्र बोलीभाषा, आदिवासी समाजाचे वास्तव्य, जीवनोपयोगी शिक्षणाचा अभाव, वसतिगृहांचा अभाव,
शिक्षकांना असलेली अवांतर कार्ये, वर्गखोलीतील वाढती विविधता ही आव्हाने आहेत आणि म्हणून येथे पर्याय ए, लॅक ऑफ टीचर्स म्हणजे शिक्षकांची कमतरता हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 5वा. द थिंग दॅट हिंडर्स नॅशनल डेव्हलपमेंट इज डॅश डॅश. राष्ट्रीय विकासात अडथळा निर्माण करणारी बाब टिंबटिंब ही आहे. पर्याय ए, कास्टेझम, रिजनॅलिझम म्हणजे जातीयवाद, प्रादेशिकवाद. पर्याय बी, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेतील एकता. पर्याय सी, कम्युनिटी पार्टिसिपेशन इन डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजे विकास प्रक्रियेत समाजाचा सहभाग. पर्याय डी, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीची समानता. रॉजर बेकनच्या मते ज्या समाजाची रूढी, परंपरा ही मार्गदर्शक तत्वे असतात त्या समाजाची प्रगती होत नाही. भारताच्या राष्ट्रीय विकासात अंधश्रद्धा, सांस्कृतिक कारणे, धार्मिक कारणे, जातीयवाद, प्रादेशिकवाद या बाबी प्रामुख्याने अडथळा निर्माण करतात. त्यामुळे येथे पर्याय ए, कास्टेझम, रिजनॅलिझम म्हणजे जातीयवाद, प्रादेशिकवाद हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 6वा. द गोंड, मुंडा एक्सेट्रा ट्राईब्स बिलॉंग मेनली टू द एथनिक ग्रुप डॅश डॅश. गोंड, मुंडा इत्यादी जमाती या प्रामुख्याने टिंबटिंब या वांशिक गटातील आहेत. पर्याय ए, निग्रिटो. पर्याय बी, प्रोटो ऑस्ट्रेलाइट्स. पर्याय सी, मंगोलाइट्स. पर्याय डी, पॅलेओ मंगोलाइट्स. निग्रिटो जमातीचे लोक मुख्यतः अंदमान निकोबार द्वीप समूहात सापडतात. प्रोटो ऑस्ट्रेलाइट्स किंवा पूर्व द्रविड जमाती भारतीय जमातीत समाविष्ट झालेली आहे. मुंडा, उराव, होगोन, खोंड इत्यादी जमाती या प्रामुख्याने प्रोटो ऑस्ट्रेलाइड या वांशिक गटातील असून त्यांची कृष्णवर्ण, मध्यम उंची, लांब डोके, लहान व बसके नाक ही वैशिष्ट्ये आढळतात. मंगोलाइड वंशाच्या नागा, खासी, नंतर भोटिया इत्यादी जमाती या प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याच्या परिसर व ईशान्य भारतामध्ये आढळतात. पॅलेओ मंगोलाइट्स प्रामुख्याने हिमालयाच्या सीमावर्ती भागात स्थायिक आहेत. ते मुख्यतः आसाम आणि लगतच्या राज्यांमध्ये आढळतात. येथे पर्याय बी, प्रोटो ऑस्ट्रेलाइट्स हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 7वा. ट्रायबल्स मेकअप अबाउट डॅश डॅश % ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडियन सोसायटी. भारतीय समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे टिंबटिंब टक्के आहे. पर्याय ए 26 म्हणजे 26. पर्याय बी 17 म्हणजे 17. पर्याय सी 7 म्हणजे 7 आणि पर्याय डी 2 म्हणजे 2. भारताच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात आदिवासी राहतात. एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणारा पण अक्षर ओळख नसलेला स्थानिक गटांच्या समुच्चयाला आदिवासी समाज म्हणतात. उदाहरणार्थ गौंड, भिल्ल, कोलाम, कोरकू, महादेव कोळी, खासी, गारो इत्यादी. हा समाज मुख्यतः डोंगरी जंगली प्रदेशातून पाण्याने वेढलेल्या बेटावरती खेडी वाड्या वस्त्यातून संपूर्ण भारतात विखुरलेला आहे. भारतीय समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे 60% आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय सी 7 किंवा 7 हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 8वा. प्रिम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन अमेंडेड बाय विच अमेंडमेंट ॲक्ट. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्ती कायद्याने सुधारणा करण्यात आली. पर्याय ए 27 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 27वी घटना दुरुस्ती. पर्याय बी आहे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. पर्याय सी आहे 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 44वी घटना दुरुस्ती. पर्याय डी आहे 14th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 40वी घटना दुरुस्ती. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि सर्वात जास्त विवादात असलेली व सर्वात मोठी घटना दुरुस्ती म्हणून 42व्या घटना दुरुस्तीकडे बघितले जाते. ही घटना दुरुस्ती इतकी मोठी होती की तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मिनी राज्यघटना म्हणून ओळखले जाते. या दुरुस्तीत सरनाम्यात समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर आणि अखंडता म्हणजे इंटिग्रिटी हे 3 नवीन शब्द जोडून प्रस्तावनेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. याच भागात 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आणि 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य देण्यात आले.
6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. हे 11वे मूलभूत कर्तव्य आहे. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांची यादी सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे. या ठिकाणी पर्याय बी म्हणजे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 42वी घटना दुरुस्ती हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न 9. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज नॉट बीन रिटर्न इन द प्रिम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लिहिलेला नाही? पर्याय ए सॉव्हरन म्हणजे सार्वभौम, पर्याय बी सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, पर्याय सी डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही आणि पर्याय डी इंडियन्स म्हणजे भारतीय. भारतीय संविधानाच्या सुरुवातीस संविधानाची प्रस्तावना दिलेली आहे. तिलाच राज्यघटनेची प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशपत्रिका असेही म्हणतात. भारताच्या संविधानाची प्रास्ताविका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. प्रास्ताविकेत आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अशी आहे. इंडियन्स म्हणजे भारतीय हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लिहिलेला नाही आणि त्यामुळे पर्याय डी इंडियन्स म्हणजेच भारतीय हा अचूक उत्तराचा पर्याय ठरतो. प्रश्न 10. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अबॉलिशेस अनटचॅबिलिटी? भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता नष्ट करते? पर्याय ए आर्टिकल 18 म्हणजे कलम 18, पर्याय बी आर्टिकल 15 म्हणजे कलम 15, पर्याय सी आर्टिकल 14 म्हणजे कलम 14, पर्याय डी आर्टिकल 17 म्हणजे कलम 17. सामाजिक समतेमध्ये वाढ करण्याकरता अस्पृश्यता निवारण करण्याकरता कलम 17 सामील करण्यात आले. या संबंधात कोणत्याही प्रकारचे आचरण ज्यामध्ये जातीच्या आधारावर येण्या जाण्यास मनाई, जातीवाचक शिव्या, जातीच्या आधारावर अपमान, जातीच्या आधारावर प्रचार, परंपरेच्या आधारावर जातीयता श्रेष्ठत्व मानणे या सर्व गोष्टींचा निषेध केलेला आहे व संसदेला या विरोधात कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि यानुसारच संसदेने अस्पृश्यता निवारण अधिनियम 1955 पारित केलेला आहे. म्हणून येथे पर्याय डी आर्टिकल 17 म्हणजेच कलम 17 हे अचूक उत्तर आहे. मित्रहो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो आपले सर्वांसाठी असलेले B.Ed एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.